नमस्ते विद्यार्थी बालमित्रांनो, सेतू अभ्यासक्रमातील आजचा आपला 39वा दिवस. गुणोत्तरांवरील शाब्दिक उदाहरणे भाग 1 चा आपण अभ्यास केला होता. आज आपण गुणोत्तरांवरील शाब्दिक उदाहरणे भाग 2 चा अभ्यास करणार आहोत. भूमितीमधील सुद्धा काही उदाहरणे आपण गुणोत्तरांची संकल्पना वापरून सोडवू शकतो. याकरिता आपल्याला त्या भौमितिक आकृत्यांचे गुणधर्म माहिती असणे आवश्यक आहे आणि या आकृत्यांचे गुणधर्म जर माहिती असेल तर आपण भूमितीमधील ही उदाहरणे सहज सोडवू शकतो. आता आपण काही उदाहरणांचा अभ्यास करूया. एक नमुना उदाहरण आपण आता सोडवणार आहोत. समांतरभुज चौकोन ABCD मध्ये लगतच्या कोणांच्या मापांचे गुणोत्तर 2:3 आहे. तर त्या कोणांची मापे काढा. समांतरभुज चौकोन ABCD मध्ये लगतच्या कोणांच्या मापांचे गुणोत्तर 2:3 आहे. म्हणजे एक आपल्याला समांतरभुज चौकोनाची आकृती काढावी लागेल आणि त्याला ABCD नाव द्यावं लागेल. या ठिकाणी हा समांतरभुज चौकोन ABCD काढलेला आहे आणि या मध्ये लगतच्या कोणांच्या मापांचे गुणोत्तर, लगतचे कोण म्हणजे जवळचे, A आणि D, D आणि C, C आणि B, B आणि A याप्रमाणे कोणतेही दोन आपण कोण घ्यायचेत आणि यांच्या लगतच्या कोणांच्या मापांचं गुणोत्तर 2:3 तुम्हाला त्यांनी दिलेले आणि मग त्या कोणांची मापे काढा असं आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. वरील उदाहरणात समांतरभुज चौकोनाच्या लगतचे कोण पूरक असतात हा गुणधर्म वापरता येईल. म्हणजे समांतरभुज चौकोनाचे जे लगतचे कोण आहेत ते लगतचे कोण परस्परांचे पूरक कोण असतात. म्हणजे A आणि D यांची बेरीज 180, D आणि C बेरीज 180, C आणि B बेरीज 180, B आणि A किंवा A आणि B बेरीज 180. आणि मग म्हणून हे उदाहरण आपण पुढील प्रमाणे सोडवू. गुणोत्तरांची समानपट आपण x मानली आणि मग म्हणून कोण A काय होणार आहे 2x. त्याच्या लगतचा कोण काय आलेला आहे B, म्हणजे तो काय होणार आहे 3x. कारण गुणोत्तर त्यांचं तुम्हाला दिलेले त्यांनी 2:3 असं गुणोत्तर दिलेले. म्हणजे Aचं माप जर 2x असेल तर Bचं माप 3x होईल. वरील माहितीच्या आधारे आपण पुढील समीकरण तयार करू शकतो. आता समीकरण कसं तयार होणार बघा. या A आणि B ची बेरीज किती येणार आहे 180 अंश, कारण हे लगतचे कोण आहेत. आणि मग 2x अधिक 3x म्हणजे कोण A अधिक कोण B, कोण A अधिक कोण B बरोबर 180 अंश. म्हणजेच Aचं माप किती आहे 2x अधिक 3x बरोबर 180 अंश. 3 आणि 2 5, 5x बरोबर 180 अंश. आणि मग 5 पलीकडे जाऊन भागणार. x बरोबर 180 भागिले 5. 5ने भाग दिला बघा आपण, 5 त्रिक 15 म्हणजे 3 आले. त्यानंतर 3 उरले 30 झाले, 5 सक 30 म्हणजे आपल्याला 36 मिळाली किंमत कोणाची xची. म्हणजे गुणोत्तराची समानपट काय आहे 36 आहे. म्हणून कोण A बरोबर 2x. कोण A काय आहे 2x म्हणजेच 2 गुणिले xची किंमत 36, 36 दुने 72. आणि कोण B बरोबर 3x म्हणजेच 3 गुणिले 36, 36 त्रिक 108. या दोघांचा गुणाकार केला का तुम्हाला 108 मिळतो. म्हणजे कोण Aचं माप आहे 72 अंश आणि कोण Bचं माप आहे 108 अंश. या दोघांची बेरीज केली की 180 भरते बघा. आणि अशा प्रकारे आपण या समांतरभुज चौकोनाचे जे कोण तुम्हाला विचारलेले आहेत, ज्यांच्या लगतच्या कोणांच्या मापांचं गुणोत्तर 2:3 आहे, असे कोण आपल्याला मिळालेले आहेत 72 अंश आणि 108 अंश. यानंतर यावर आधारित आपण सोडवणार आहोत स्वाध्याय. यामध्ये एकूण आपल्याला 3 प्रश्न त्यांनी दिलेले आहेत. एका त्रिकोणाच्या कोणांच्या मापांचे गुणोत्तर एकाच 2:3 आहे, तर त्या त्रिकोणाच्या कोणांची मापे काढा. तर हे जे 3 प्रश्न आहेत, आता हे 3 प्रश्न आपण आता सोडवायला घेणार आहोत. एका त्रिकोणाच्या कोणांच्या मापांची गुणोत्तर एकाच 2:3 आहे, तर त्या त्रिकोणाच्या कोणांची मापे काढा.
त्रिकोणाच्या कोणांच्या मापांचे गुणोत्तर 1:2:3 हे तुम्हाला प्रश्नात त्यांनी दिलेलं आहे. याला कारण दिलं मी कंसात दिलेले. समजा वरील गुणोत्तराची म्हणजे ह्या गुणोत्तराची समानपट x आहे. आपण काय मानलं आहे का ह्या गुणोत्तराची समानपट x आहे, म्हणून त्या त्रिकोणाच्या कोणांची मापे 1°, 2°, व 3°, आहेत. आता त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180° असते. या गुणधर्माचा आपल्याला इथे वापर करायचा आहे. बघा, एका कोणाचं माप 1°, नंतर 2°, आणि 3°, अशी मापे आपल्याला मिळालेली आहेत. आणि त्रिकोणाच्या अंतरकोणांच्या मापांची बेरीज 180° असते. हा गुणधर्मामध्ये इथे आपण वापरणार आहोत. म्हणजे x अधिक 2x अधिक 3x बरोबर 180. x अधिक 2x अधिक 3x बरोबर 180°. त्रिकोणाच्या अंतरकोणांच्या मापांची बेरीज हे त्रिकोणाचे अंतरकोण आहे आणि या कोणांच्या मापांची बेरीज आपण जर केली तर ती आपल्याला मिळते 180°. हा गुणधर्म आपण इथे वापरलेला आहे. त्यानंतर हा 1x आहे. x म्हणजे 1x, 2x आणि हे 3x म्हणजे 3 आणि 2 5 आणि 1 6. 6x बरोबर 180°. 6 इकडे जाऊन भागणार आहे म्हणजे 180 भागिले 6 होणार आणि आपल्याला मिळणार xची किंमत. म्हणजे x बरोबर 180 भागिले काय 6. 6 त्रिक 18, 6 0 0 म्हणजे x बरोबर तुम्हाला मिळालेले आहेत 30. बरेच विद्यार्थी भाग देताना 6 1 6, 6 त्रिक 18 इथे 3 लिहितात, हा 0 सोडून देतात. 6 त्रिक 18 आणि 6 0 0 म्हणजे इथे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे x बरोबर 30. आणि मग पहिला कोण आहे आपला x बरोबर 30°. त्याच्यानंतर दुसरा कोण आहे 2x. 2x म्हणजे 2 गुणिले x ची किंमत 30, 30 दुने 60°. आणि तिसरा कोण आहे आपल्याकडे 3x म्हणजे 3 गुणिले xची किंमत 30, 30 त्रिक 90 म्हणजे या कोणाची मापे आपल्याला मिळालेली आहेत 30°, 60° आणि काय 90°. आणि मग म्हणून त्या त्रिकोणाच्या कोणांची मापे या ज्या किमती आपण काढलेल्या आहेत. आपण पहिलं वाक्य लिहिले बघा इथे, त्या त्रिकोणाच्या कोणांची मापे 1°, 2°, व 3°, आहेत. हेच वाक्य पुन्हा आपल्याला लिहायचं आहे. फक्त x, 2x आणि 3xच्या जागेवरती त्यांच्या किमती लिहायच्यात. बघा, म्हणून त्या त्रिकोणाच्या कोणांची मापे 30°, 60° व 90° आहेत. अशा प्रकारे या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळवायचं. त्यानंतर दुसरा प्रश्न त्यांनी आपल्याला दिलेला आहे. एका आयताच्या लगतच्या बाजूंचे गुणोत्तर 5:2 आहे व त्याची परिमिती 56 सेमी आहे. तर त्या आयताची लांबी व रुंदी काढा. एक आयत दिलेला आहे आणि या आयतच्या लगतच्या बाजूंचं गुणोत्तर 5:2 तुम्हाला दिलेलं आहे. हा एक आयत आणि लगतच्या बाजूंचं गुणोत्तर 5:2 आहे. म्हणजे लांबी त्याची 5च्या पटीत येणार आहे आणि रुंदी त्याची 2च्या पटीत येणार आहे. आणि ही समानपट आपण x मानलेली आहे. म्हणजे लांबी झाली 5x आणि रुंदी झाली 2x. आयताच्या लगतच्या बाजूंचे गुणोत्तर 5:2 आहे. प्रश्नातलं वाक्य जसंच्या तसंच दिलेले. समजा वरील गुणोत्तराची म्हणजे ह्या गुणोत्तराची समानपट x आहे, म्हणून आयताची लांबी बरोबर 5x. सर्वसाधारणपणे लांबी रुंदीपेक्षा मोठी असते, म्हणून आयताची लांबी बरोबर 5x सेमी. आयताची रुंदी बरोबर 2x सेमी. आयताची परिमिती तुम्हाला त्यांनी 56 सेमी दिलेली आहे. आणि मग 2 कंसात लांबी अधिक रुंदी बरोबर आयताची परिमिती, हे आयताच्या परिमितीचं सूत्र आहे. आणि मग 2 कंसात लांबी आहे 5x अधिक रुंदी आहे 2x बरोबर 56. 5 आणि 2 झाले 7 म्हणजे 2 कंसात 7x बरोबर 56. 7 दुने 14 म्हणजे 14x बरोबर 56 असं आपल्याला पुढील विधान मिळणार आहे. आणि मग 14x बरोबर 56 हे 14 पलीकडे जाऊन भागणार म्हणजे x बरोबर 56 भागिले 14. 14 चोक 56 म्हणजे x बरोबर 4 मिळाले. म्हणून आयताची लांबी बरोबर 5x म्हणजे 5 गुणिले 4, 5 चोक 20 सेमी. आयताची रुंदी बरोबर 2x म्हणजे 2 गुणिले xची किंमत 4, 4 दुने 8 सेमी म्हणजे त्या आयताची लांबी आहे 20 सेमी आणि त्या आयताची रुंदी आहे 8 सेमी. यानंतर तिसरा प्रश्न,
एका समद्विभुज त्रिकोणाच्या एकरूप बाजूच्या लांबीचे त्या त्रिकोणाच्या पायाशी असलेले गुणोत्तर 2:3 आहे व त्रिकोणाची परिमिती 35 सेमी आहे, तर त्या त्रिकोणाच्या सर्व बाजूंची लांबी काढा. एक तुम्हाला समद्विभुज त्रिकोण त्यांनी दिलेला आहे आणि त्याच्या एकरूप बाजूंच्या लांबींचे त्या त्रिकोणाच्या पायाशी असलेले गुणोत्तर 2:3 दिलेले आहेत. त्रिकोणाची परिमिती 35 सेमी दिली, तर त्या त्रिकोणाच्या सर्व बाजूंची लांबी काढा. बघा, या ठिकाणी आपण एक समद्विभुज त्रिकोणाची आकृती काढलेली आहे. प्रश्नातलं वाक्य बघा, समद्विभुज त्रिकोणाच्या एकरूप बाजूंच्या लांबीचे त्या त्रिकोणाच्या पायाशी असलेले गुणोत्तर 2:3 आहे. हे प्रश्नात त्यांनी आपल्याला दिलेले. समजा वरील गुणोत्तरांची समानपट x आहे. या गुणोत्तराची समानपट आपण x मानूया. म्हणून एकरूप बाजूंची लांबी 2x. एकरूप बाजू समद्विभुज त्रिकोण आहे म्हणजे त्याला दोन बाजू एकरूप येणार आहे. म्हणजे एकरूप बाजूंची लांबी, एकरूप बाजूंची म्हणजे दोघींची पण, हिची पण आणि हिची पण लांबी 2x सेमी होणार आहे. आणि त्रिकोणाच्या पायाची लांबी 3x सेमी आहे. त्रिकोणाच्या तीनही बाजूंची बेरीज म्हणजे त्या त्रिकोणाची परिमिती असते. आणि मग त्रिकोणाच्या तीनही बाजूंची बेरीज बरोबर त्रिकोणाची परिमिती. आता त्रिकोणाच्या बाजू काय आहेत? 2x. इथे गुणोत्तर जरी तुम्हाला 2:3 दिलं असेल तर हे गुणोत्तर एकरूप बाजूचं पायाशी दिलेलं गुणोत्तर आहे. पण एकरूप बाजू 2 असतात लक्षात घ्या, कारण तो समद्विभुज त्रिकोण आहे. त्याच्या दोन बाजू एकरूप राहणार आहे. म्हणजे ही 2x होणार तर ही पण 2x येणार आहे. इथे एक बाजू, इथे गुणोत्तरावरून फक्त एक बाजू विचारात नाही घ्यायची, आपल्याला दोन बाजू विचारात घ्यायच्यात. आणि मग त्रिकोणाच्या तीनही बाजूंची बेरीज बरोबर त्रिकोणाची परिमिती म्हणजे पहिली बाजू एकरूप 2x, दुसरी बाजू एकरूप परत 2x येणार आहे आणि पाया 3x आणि या सर्वांची बेरीज 35. 3 आणि 2 5 आणि 2 7, 7x बरोबर 35. 7 पलीकडे जाऊन भागणार म्हणजे x बरोबर 35 छेद किती येणार? 7. 7 5 35 म्हणजे x बरोबर किती मिळाले? 5. म्हणून एकरूप बाजूंची लांबी बरोबर 2x बरोबर 2 × 5 बरोबर 10 सेमी. त्रिकोणाच्या पायाची लांबी बरोबर 3x बरोबर 3 × x ची किंमत 5 बरोबर 15 सेमी. म्हणजे एकरूप बाजूंची लांबी, बाजूंची म्हणजे दोघी त्या, लांबी 10 सेमी आणि पायाची लांबी 15 सेमी आहे. म्हणजे एकरूप बाजू जी 10 आहे ती तुम्हाला 2 वेळा घ्यावी लागेल. म्हणून त्या त्रिकोणाच्या बाजूंची लांबी 10 सेमी, 10 सेमी व 15 सेमी आहे. हा 10 सेमी 10 सेमी डबल का आले? तर एकरूप बाजू 2 आहेत म्हणून 10 10 आपण हे डबल घेतलेले. आणि मग आपलं शेवटचं वाक्य, म्हणून त्या त्रिकोणाच्या बाजूंची लांबी 10 सेमी, 10 सेमी व 15 सेमी आहे. या ठिकाणी आपला हा भाग पूर्ण झालेला आहे. यावरील उदाहरणे तुम्ही अभ्यासायची आहेत. धन्यवाद.